मुंबईत मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी 5 दिवसांचं उपोषण केलं। गरीब मराठा बांधवांनी हालाखीत का होईना पण जरांगेंना खंबीर साथ दिली। 5व्या दिवशी सरकारनं शिष्टमंडळ पाठवून जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या, जीआर सुद्धा काढला। परंतु हा जीआर आता अडचणीत सापडलाय। या जीआर वर आता ज्येष्ठ माजी न्यायाधीशांची आलेली प्रतिक्रिया ही अत्यंत धक्कादायक आहे आणि मराठ्यांची काळजी वाढवणारी आहे। फडणवीस सरकारनं मराठ्यांना दिलेलं हे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीवर टिकणार नाही। सरकारनं काढलेला हा जीआर पाहून मी हतबल झालो असं वक्तव्य आहे एका माजी न्यायाधीशांचं। जरांगेंना वाशीसारखाच पुन्हा एक धक्का आता सरकारकडून मिळणार आहे का अशी चिंता यामुळे व्यक्त होते। माजी न्यायाधीशांनी थेट एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारच्या जीआर बद्दल नेमकी काय चिंता व्यक्त केली आहे? मराठ्यांचं आरक्षण आता पुन्हा धोक्यात आलंय का आणि हे कायद्याच्या पटलावर टिकणार नाहीये का? काय म्हणतायत माजी न्यायाधीश? लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। जरांगेंच्या 5 दिवसांच्या उपोषणानंतर फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला। आपण जिंकलो असं जरांगेंनी म्हटलं। मग मराठा आंदोलकांनी गुलाल उधळून आनंदोत्सवही साजरा केला। मात्र हा जीआर पाहून आता अनेक विश्लेषक, अभ्यासक आणि कायदे तज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे। त्यापैकीच एक आहेत माजी न्यायाधीश BG कोळसे पाटील। कोळसे पाटलांनी असं म्हटलंय की सरकारनं दिलेलं हे मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीये आणि त्यामुळे जीआर बघून मी हतबल झालोय आणि याचमुळे आता जरांगेंसह मराठा बांधवांची चिंता वाढली आहे। इतकंच नव्हे तर पुढे कोळसे पाटील असंही म्हणाले की एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला नेमकं काय मिळालं? जरांगे पाटलांना फोन करून मी रडून सांगितलं होतं की तुम्ही हे बरोबर करत नाही आहात, यातून मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, शिवाय तुमच्या तब्येतीचंही नुकसान होणार आहे। परंतु जरांगेंनी ऐकलं नाही असं कोळसे पाटलांनी म्हटलंय। यापुढे ते म्हणतात की हे जे तुम्हाला कबूल केलेलं आहे ते कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर बसणारं नाहीये। कायदेशीर आरक्षण द्यायचं असेल तर मग ते केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळूनच द्यावं लागेल असं सुद्धा ते स्पष्ट करतायत। थेट एक व्हिडिओ पोस्ट केलाय कोळसे पाटलांनी आणि त्यातून ते आपली संपूर्ण भूमिका ही सविस्तरपणे सांगतायत। या व्हिडिओमध्ये ते नेमकं काय म्हणालेत त्यांच्याच तोंडून ऐकू। हा जीआर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत। जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हाच नियम लावला पाहिजे। आम्ही सगळे देशाचे मालक आहोत। हे देणारे कोण आहे? आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय? जरांगे पाटलांचा बिचाराचा त्याग मोठा आहे, पण त्यांना मी रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही, मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे। या जीआरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे। आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे। हे जे तुम्हाला कबूल केलंय आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही आणि त्यामुळे हा जीआर बघून मी तर हतबल झालो। ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठे फार पुढे आहेत। कुठला स्वर्ग, कुठला नरक, कुठले 33 कोटी देव, कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं, जीआर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे। कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं। दोन्हींचे पॉवर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही। दरम्यान फडणवीस सरकार आणि जरांगेंसह मराठा आंदोलक आपला विजय घोषित करत असताना आणि या संदर्भातला आनंदोत्सव साजरा करत असताना ओबीसींकडून होणारी टीका, अनेक विश्लेषक, अभ्यासक आणि कायदे तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये शंका निर्माण होते। जीआर मधील काही लूप होल्समुळे आता पुन्हा एकदा मराठ्यांना आणि जरांगेंना धक्का बसणार का असा प्रश्न निर्माण होतोय। BG कोळसे पाटलांच्या या प्रतिक्रियेबद्दल, त्यांच्या या एकंदर भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा जरांगेंची फसवणूक होतीये का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।